नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा फर्स्ट सेमिस्टरचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे। तर काही विद्यार्थ्यांचा M1 हा बॅकलॉग राहिलेला आहे। तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण स्पेशल M1 ची बॅकलॉग बॅच स्टार्ट करत आहोत। तुमच्या सब्जेक्टचं नाव आहे बेसिक मॅथमॅटिक्स आणि त्या सब्जेक्टला तुम्ही सर्वजण लाडाने काय म्हणता, M1 म्हणता आणि त्या सब्जेक्टचा जो सब्जेक्ट कोड आहे 311302। तर आपण हा सब्जेक्ट बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला कॉल आलेले आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज आलेले आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा जो सब्जेक्ट M1 आहे तो काही विद्यार्थ्यांचा 4 मार्कनी गेलेला आहे, काही विद्यार्थ्यांचा 2 मार्कनी गेलेला आहे, काही विद्यार्थ्यांचा 8 मार्कनी गेलेला आहे। तर विद्यार्थ्यांची खूप डिमांड होती, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण ही बॅच स्टार्ट करत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचेही कोणी मित्र असतील तर त्यांना या व्हिडिओची जी लिंक आहे ती पाठवा, म्हणजे त्यांना सुद्धा बेनिफिट होईल। तर मेन म्हणजे आता काही विद्यार्थी फोटोकॉपीला पाठवलेले आहेत। बघा, तुमचे जर मार्क वाढले तर खूप चांगलं झालं, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही। पण मार्क वाढले नाही तर तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचाच आहे या बॅकलॉग सब्जेक्टचा M1 चा, आणि त्याचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे। ठीक आहे, ऐन वेळेवर काहीही होत नाही, त्यामुळे आतापासून आपली प्री प्लॅनिंग पाहिजे। वाढले तुमचे मार्क, सब्जेक्ट निघाला, खूप चांगलं होईल। पण नाही वाढले, सब्जेक्ट जर बॅक राहिला, मग ऐन वेळेला मार्च मध्ये खूप गोंधळ होते, कारण ऑलरेडी सेकंड सेमिस्टरचे तुम्हाला सब्जेक्ट आहेत, त्याचा अभ्यास करावा लागणार आहे तुम्हाला, आणि त्याचा अभ्यास तुमचा कंटिन्यू मध्ये चालू राहणार आहे। पण बॅकलॉगच्या सब्जेक्टचा पुन्हा गोंधळ होऊ शकतो आणि पुन्हा सब्जेक्ट बॅक राहू शकतो, त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा। तर आपण हा M1 सब्जेक्ट, या M1 सब्जेक्ट मध्ये टोटल आता एकदम आपण स्टार्टिंग पासून घेऊया, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित समजेल। आणि आता ही तुम्हाला संधी आलेली आहे, या संधीचं तुम्ही सोनं कराल अशी माझी अपेक्षा आहे। विद्यार्थी मित्रांनो, बॅक राहिलाय म्हणजे असं काही डोंगर पडलंय असं काळजी करू नका, कारण बॅक राहिलाय म्हणजे तुम्हाला ही संधी आहे। आता या सब्जेक्ट काढायचा विचार करू नका, या सब्जेक्ट मध्ये तुम्ही स्कोर कसा होईल याचा विचार करा। स्कोर जर केला तर तुमचे पर्सेंटेज सुद्धा वाढतील। तर अशा पद्धतीने आपण तुम्हाला स्टार्टिंग पासून एकदम 0 पासून मी तुम्हाला शिकवणार आहे। तर या सब्जेक्ट मध्ये आपला हा पहिला लेक्चर आहे। या लेक्चर मध्ये आपण या M1 मध्ये टोटल किती टॉपिक्स आहेत, त्या टॉपिक्सला किती मार्क्स आहेत, त्यानंतर फर्स्ट युनिटचा सिलेबस, मग आपण नंबर ऑफ प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करून घेणार आहे। तर चला बघूया आपण हा कोर्स समजला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची फीस ऑनलाईन फक्त 999 रुपये राहील। ठीक आहे, 999 रुपये मध्ये हा कोर्स तुम्हाला आपल्या ऍप मध्ये अवेलेबल होऊन जाईल, राईट। आणि हा ऍप कुठं आहे मग, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऑनलाईन क्लासेसच्या ऍपची लिंक आहे, मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेस। तर त्या लिंक वरती क्लिक करायचं, ऍप डाउनलोड करून घ्यायचा, त्याच्यामध्ये तुम्हाला M1 चा कोर्स बघायला मिळेल, मग तो कोर्स तुम्ही परचेस करू शकता। तर बघा या ठिकाणी नेक्स्ट, आता M1 सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स या सब्जेक्ट मध्ये एकूण किती युनिट्स आहेत, तर एकूण ह्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5 युनिट्स आहेत। ठीक आहे, तर फर्स्ट युनिट, बघा या ठिकाणी युनिट नंबर 1 आहे अल्जेब्रा, राईट। युनिट नंबर 1 अल्जेब्रा, आणि हे किती मार्क्सला आहे हा युनिट, टोटल किती मार्क्सला आहे हा युनिट, बघा या ठिकाणी टोटल हा 14 मार्क्सला हा युनिट आहे, राईट। त्यानंतर तुम्हाला जे सेकंड युनिट आहे, युनिट नंबर 2 ट्रिग्नोमेट्रिक, हे ट्रिग्नोमेट्री आहे 14 मार्क्स साठी। ठीक आहे, आता आपल्याला डिटेल्स मध्ये बघायचं आहे, पण अकॉर्डिंग टू सिलेबस याच्यामध्ये 5 युनिट आहेत, राईट। तुम्हाला जर तुम्ही मॅथमॅटिक्स म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्सचं बुक जर उघडलात तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे टॉपिक बघायला मिळतात। पण तुमचा जो MSBT चा सिलेबस आहे, त्या सिलेबस नुसार तुमचे 5च युनिट आहेत। ठीक आहे, जे तुमच्याकडे ज्याही पब्लिकेशनचं बुक असेल त्याच्यामध्ये बघितलात तर त्यांनी सब टॉपिक त्याच्यामधले डिवाइड करून नंबर ऑफ टॉपिक जास्त केलेले आहेत। पण
MSBTच्या सिलेबस नुसार तुम्हाला टोटल 5 युनिट्स आहेत, राईट. बघा नेक्स्ट इंक आपण चेंज करून घेऊया. नेक्स्ट युनिट नंबर थर्ड आहे स्ट्रेट लाईन, राईट. स्ट्रेट लाईन हा टॉपिक किती मार्क्सला आहे? 8 मार्क्सला आहे, ठीक आहे. आता तुम्ही जर इथं केअरफुली ऑब्झर्व केलात तर हा थर्ड टॉपिकचं जे वेटेज आहे अदर टॉपिक पेक्षा थोडं कमी आहे, राईट. आणि पहिले 2 टॉपिक 14 मार्क्ससाठी आहेत, राईट. त्यानंतर युनिट नंबर 4 डिफरन्शियल कॅल्क्युलस, ठीक आहे. हा टॉपिक आहे 20 मार्क्ससाठी, ठीक आहे. तुम्ही इथं जर टोटल मार्क्स प्रत्येक युनिटचे काळजीपूर्वक जर बघितलात तर तुम्हाला लगेच लक्षात येते की सगळ्यात जास्त बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये आपल्या ह्या M1 मध्ये कोणत्या टॉपिकला जास्त मार्क आहेत? तर डिफरन्शियल कॅल्क्युलस, ठीक आहे. हे 20 मार्कला 20 मार्क मल्टिप्लाइड बाय 1.5 म्हणजे नियर अबाउट 30 मार्क्स साठी ऑर मध्ये हा टॉपिक तुम्हाला फायनल पेपर मध्ये येतो, ठीक आहे. आता फायनल पेपर बघा, आतापर्यंत जर MSBTचा रेकॉर्ड बघितला आपण तर जे बॅकलॉग पेपर आहेत, कधी कधी बॅकलॉग पेपर इझी येतो आणि कधी कधी बॅकलॉग पेपर खूप हार्ड येतो. त्यामुळं ह्याच्यामध्ये अभ्यास आपल्याला खूप व्यवस्थित करायचा आहे. नंबर ऑफ प्रॉब्लेम्स ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त सॉल्व्ह करायचे आहेत, राईट. नेक्स्ट टॉपिक आहे युनिट नंबर 5 स्टॅटिस्टिक्स, ठीक आहे. हा टॉपिक आहे 14 मार्क्ससाठी, राईट. बघा जर तुम्ही इथं बघितलात तर फर्स्ट युनिट, सेकंड युनिट आणि 5th युनिट 14 मार्क्ससाठी आहे आणि 4th युनिट जो आहे तो 4th युनिट आहे त्या ठिकाणी 20 मार्क्ससाठी आणि त्यानंतर 3rd युनिट आहे तुमचा 8 मार्क्ससाठी, राईट. तर असं हे तुम्हाला टोटल M1 चे हे युनिटचे नाव आहेत आणि त्याचे मार्क्स आहेत, राईट. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट युनिट नंबर 1, राईट. बघा युनिट नंबर 1 हा युनिट नंबर 1 अल्जेब्रा, राईट. युनिट नंबर 1 अल्जेब्रा. आता याच्यामध्ये बघा फर्स्ट जो 1.1 आहे, 1.1 म्हणजे एक टॉपिक आहे लॉगॅरिथम, ठीक आहे. तर याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ लॉगॅरिथम, लॉज ऑफ लॉगॅरिथम, आपल्याला बेसिक फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये ते स्टडी करायचं आहे. फक्त या व्हिडिओमध्ये युनिट 1 चा कंटेंट काय आहे ते आपण व्यवस्थित बघूया, राईट. त्याच्यानंतर 1.2 आहे मॅट्रिसेस, ठीक आहे. तर याच्यामध्ये नंबर ऑफ मॅट्रिक्सचे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. तर तुम्हाला जर सिलेबस बघितला तर जास्तीत जास्त तुम्हाला 3x3 चा मॅट्रिक्स आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये ऍडजॉइंट मेथड आहे, इनव्हर्स मेथड आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ट्रान्सपोज मॅट्रिसेस आहे, ठीक आहे. तर हे सगळे आपण मेथड आणि त्याच्यावरचे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स बघणार आहोत, राईट. त्यानंतर 1.3 पुन्हा तुम्हाला सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन मॅट्रिक्सचे दिलेले असतात. मग त्याच्यावरनं ज्या इक्वेशन दिलेले आहेत त्याच्यावरनं तुम्हाला मॅट्रिक्स तयार करायचा, मॅट्रिक्स तयार करून मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, राईट. तर हे 1.3 मध्ये आपण बघणार आहोत. म्हणजे तुम्ही बघू शकता या युनिट 1 मध्ये अल्जेब्रा मध्ये हा लॉगॅरिथम म्हणजे हा एक युनिट झाला. त्यानंतर मॅट्रिसेस हा सेकंड युनिट आहे. त्यानंतर पार्शियल फ्रॅक्शन हा 3rd युनिट आहे, राईट. एकाच युनिट मध्ये याचे 3 पार्ट्स आहेत ऍक्च्युअल, राईट. पार्शियल फ्रॅक्शन मध्ये आपल्याला टाइप्स ऑफ पार्शियल फ्रॅक्शन, त्याच्यानंतर फ्रॅक्शन बेस्ड ऑन नेचर, फॅक्टर्स अँड रिलेटेड प्रॉब्लेम्स, ठीक आहे. आणि लास्ट जो आहे 1.5 अल्जेब्रा इन इंडियन नॉलेज सिस्टीम, तर याच्यामध्ये तुम्हाला एक नवीन पॉइंट या आपल्या केस स्कीम मध्ये ऍड केलेला आहे. तर या सिलेबस नुसार आपल्याला नंबर ऑफ प्रॉब्लेम्सची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे, ठीक आहे. 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप जर गेलं, बघा आतापासून जरी तुम्ही अभ्यासाला लागलात म्हणजे आता समजा आपला हा जानेवारी संपलेला आहे, ठीक आहे. आणि एक्झाम कधी आहे तुमची? मे मध्ये आहे. म्हणजे आपल्याकडे अजून सुद्धा भरपूर वेळ आहे. फक्त त्या वेळेचं व्यवस्थित नियोजन करून
प्रॉपर प्लॅनिंग करून सेकंड सेमिस्टरचे जे सब्जेक्ट्स आहेत त्याला व्यवस्थित वेळ देऊन या आपल्या बेसिक मॅथमॅटिक्सला M1 ला व्यवस्थित वेळ दिला, प्रॉपर टाइम मॅनेजमेंट केला, तर तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा स्कोरिंग येते आणि सेकंड सेमिस्टरला सुद्धा स्कोर येतो. ठीक आहे, तर हे व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ प्रॉब्लेमची प्रॅक्टिस जास्त केलात तर तुम्हाला खूप इझी जाईल. आणि आपण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. ठीक आहे, फर्स्ट लॉगॅरिथम, पूर्ण जे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत, जे छोटे छोटे फॉर्म्युले आहेत ते व्यवस्थित क्लिअर झाले म्हणजे आपल्याला नंबर ऑफ प्रॉब्लेम जास्त सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे, बघा 100 प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा कन्सेप्ट क्लिअर करून, म्हणजे तुम्हाला 100 प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह करता येतात. राईट, त्यानंतर मग आपण या मॅट्रिक्सचे बघूया, त्यानंतर पार्शियल फ्रॅक्शनचे बघूया, असं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. फर्स्ट टॉपिक व्यवस्थित झाला की मग सेकंड टॉपिक आपल्याला व्यवस्थित होतो. राईट, थर्ड टॉपिक व्यवस्थित होतो, फोर्थ टॉपिक व्यवस्थित होतो. राईट, म्हणजे तुम्हाला आता बघा तुमच्याकडे टाइम किती आहे, फेब्रुवारी आहे, मार्च आहे, एप्रिल आहे. राईट, तर हे 3 महिने टाइम तुमच्याकडे आहे. मे मध्ये एक्झाम आहे. राईट, तर ह्या 3 महिन्यामध्ये 90 दिवसामध्ये प्रॉपर प्लॅनिंग केलं तर याच्यामध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क तुम्ही घेऊ शकतात. बरेच विद्यार्थी म्हणत आहेत सर मला आउट ऑफ घ्यायचं नाही, फक्त मला विषय कसा निघेल एवढंच शिकवा. ठीक आहे, ते तर विषय निघायचा हे डोक्यातून काढूनच टाका. विषय तुमचा 100% निघणार आहे. फक्त तुम्ही, मी म्हणतोय ना तुम्हाला की तुम्हाला संधी चालून आलेली आहे. बॅक राहिले म्हणजे काही नाराज व्हायचं नाही. ठीक आहे, आता ह्या सेमिस्टरला बॅक राहिले तेवढं काही टेन्शनच नाही. म्हणजे ह्या सेमिस्टरला बॅक राहिले तुमचं वर्ष वाया गेलं का? नाही. ठीक आहे, तर मेन म्हणजे तुम्हाला आता ही जी संधी आली, तुम्ही ज्या चुका केलात, ठीक आहे, ते तुमच्या लक्षात आलेलं आहे. जेव्हा चूक आपल्या लक्षात येते तेव्हा चूक आपण दुरुस्त करून त्याला कसं त्या सब्जेक्टमध्ये म्हणजे आपल्या ह्या बेसिक मॅथमॅटिक्स M1 मध्ये कसे चांगले मार्क्स घेता येतील याचा विचार करा. ठीक आहे, जास्त बर्डन घ्यायचं नाही, डेली अभ्यास करायचा, 1 तास डेली अभ्यास करायचा. जेवढे मी डेली प्रॉब्लेम शिकवणार आहे तेवढे प्रॉब्लेम डेलीच्या डेली नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे, त्याची प्रॅक्टिस करायचं, तेवढंच करायचं. ठीक आहे, बाकीचा टाइम तुमच्या सेकंड सेमिस्टरच्या सब्जेक्टना द्या. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर ह्याला एक स्पेसिफिक वेळ ठरवून द्या म्हणजे तुम्हाला ह्या M1 मध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क येऊ शकतात. ठीक आहे, आता मी तर तुम्हाला आउट ऑफ मार्क कसे पडतील एवढं शिकवणार आहे. आता तुम्ही ठरवा तुम्हाला आउट ऑफ घ्यायचे का तुम्हाला पास व्हायचं. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण नंबर ऑफ प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया, लॉगॅरिथम स्टार्ट करूया, त्याचे फॉर्म्युले, त्याच्यावरचे प्रॉब्लेम, असं 1 बाय 1 आपण स्टार्ट करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऑनलाईन क्लासची क्लास जो आहे त्याची लिंक दिलेली आहे. मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेस या क्लासच्या ऍपची लिंक दिलेली आहे. त्याच्यावरती क्लिक करा, लगेच आपल्या क्लासचा ऍप डाउनलोड करून घ्या. तुमच्या ब्रँच नुसार, तुमच्या सेमिस्टर नुसार भरपूर सारे कोर्सेस तिथं अवेलेबल आहेत. ते तुम्ही तिथून अतिशय कमी फीस मध्ये तुम्हाला तिथं ते कोर्सेस मिळतील. तर तिथून तो कोर्स परचेस करून अभ्यासाला लागा, कारण तुमची टेस्ट जवळ आलेली आहे. राईट, आणि आपला जो M1 बेसिक मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट याचा सुद्धा कोर्स त्या ठिकाणी आपण लॉन्च केलेला आहे. तर तो सुद्धा कोर्स सुरुवातीला डेमो लेक्चर आपण तिथं पण टाकणार आहोत. ठीक आहे, सुरुवातीला डेमो लेक्चर व्यवस्थित बघा, व्यवस्थित तुम्हाला समजत असेल, शिकवलेलं व्यवस्थित कळत असेल तरच तुम्ही कोर्स परचेस करा. आपण त्या ठिकाणी 10 डेमो लेक्चर ठेवणार आहोत. राईट, तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या M1 चा सिलेबस कंप्लीट करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यानंतर टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या दोन्ही लिंक वरती क्लिक करून दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. म्हणजे जे काही पॉलिटेक्निक रिलेटेड अपडेट्स आहेत किंवा सिलेबसचे व्हिडिओ म्हणा किंवा MSBTचं नवीन सर्क्युलर म्हणा, PDF माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ग्रुपवरती टाकत असतो, तर त्याचा बेनिफिट तुम्हाला होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.